प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला आपण प्रभाग 31च्या निवडणूक प्रचारार्थ या ठिकाणी आलेलो आहे. आज हे लोक रेशीमबाग परिसरामध्ये आलेले आहे, ज्या ठिकाणी मतदार त्यांना आशीर्वाद देताना दिसते आहेत. आपण बघू शकतो की सर्व अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील किंवा मग प्रभाग 31चे हे सर्व जे चारही उमेदवार आहे मोठ्या संख्येने या ठिकाणी सकाळपासूनच हे लोक निघालेले आहे. सर्वांचे आशीर्वाद घेत आहे. आपण काही कार्यकर्ता आणि उमेदवार यांच्याशी बातचीत करूया. यावेळेला आपल्यासोबत श्रीरंग वराड पांडे, त्यांना आपण विचारू. श्रीरंगजी, काय सांगाल, आज रेशीमबाग मध्ये निघाले, कसं वाटतं? आज रेशीमबाग मध्ये मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स आहे. रेशीमबाग हा भारतीय जनता पार्टीचा विशेषतः गडच राहिलेला आहे. जवळपास इथे पूर्णतः भारतीय जनता पार्टीला बहुमतच मिळत असतं, परंतु कार्यकर्ता जे आपले सगळे इतके जटिल कार्यकर्ते आहे, जी सगळ्यांशी सेवा करत आहे, पण विशेषतः आपल्या मतदारांचा आशीर्वाद घेण्यासाठी आज सकाळपासूनच वेगवेगळ्या ठिकाणी उमेदवारांनी रांग लावली आणि विशेषतः नागरिक सुद्धा त्यांच्या कामांना संतुष्ट करून अबकी बार भाजपा सरकार हा त्यांचा नारा देतो. गणेश, काय सांगू? ही ती भूमी आहे जिथून काय म्हणते त्याला भारतीय जनता पार्टीची खरी विचारधारा ही सुरुवात झाली आहे. त्यामुळे रेशीम बागेमधलं महत्व हे फक्त प्रभागापुरती नाही तर देशव्यापी आहे. त्यामुळे यामधून मिळालेली आम्हाला नागरिकांद्वारे जी ऊर्जा मिळत आहे, तर ती ऊर्जा पाहून आम्हाला नक्की वाटते की 16 तारखेचा गुलाल हा आमचा. बिलकुल 16 तारखेचा गुलाल आमचा, असं यांचं म्हणणं आहे. यावेळेला चंद्रकांत खंगार सुद्धा आपल्या सोबत आहे, जे प्रभाग 31चे उमेदवार आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया. चंद्रकांतजी, कसं काय सांगा? नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. आम्ही ज्या घरी चाललो ते असं म्हणतात, आम्हाला तुम्हाला इकडे यायची गरज नाही, आम्ही तुमचेच आहोत, हा आपला गड आहे, तुम्हाला इथे यायची आवश्यकता नाही, तुम्ही अजून दुसऱ्या प्रभागात काम करा. नागरिकांचा असा उदंड प्रतिसाद पाहून आम्हाला अजून उत्तेजन येऊन राहिलं की आम्ही 16 तारखेचा गुलाल आमचा असेल आणि मोठ्या फरकाने आम्ही निवडून येणार आहोत. मोठ्या फरकाने आपला विजय प्राप्त होईल, असं यांचं म्हणणं आहे. यावेळेला आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मोठे पदाधिकारी आपले सेनाट साहेब आहे, ॲडव्होकेट, त्यांना पण विचारा. सेनाट साहेब, कॉलेजच्या महाविद्यालयीन जीवनामध्ये अनेक आपण निवडणुका लढवल्या, मात्र या नगरसेवकांची जी निवडणूक असते, स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक, याकडे कसं बघता आणि काय सांगता? बघा, आम्ही या रेशीमबागच्या भूमीमध्ये तयार झालेले कार्यकर्ते आहोत शिशु अवस्थेपासून. त्याच्यामुळे अनेक निवडणुकांना समोर जाऊन निवडणूक कशा जिंकायच्या ते आम्हाला कल्पना आहे. आम्ही तो काळ पण बघितला आहे जेव्हा निवडणुका फक्त हारण्यासाठी आम्ही लढत होतो आणि गेल्या 25 वर्षामध्ये आम्ही निवडणुका फक्त जिंकण्यासाठी लढतो आहोत. त्याच्यामुळे रेशीमबागच्या भूमीवर तुम्ही आमचा इंटरव्ह्यू घेत आहात. या रेशीमबागच्या भूमीतून आम्ही तुम्हाला सांगतो की या रेशीमबागेच्या भूमीतून प्रेरणा विश्वभर जाते आणि या प्रभाग 31 मध्ये विजय हा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचा. तर आपण ॲडव्होकेट सेनाट यांच्याशी बातचीत केली. यावेळेला प्रभाग 31च्या ज्या उमेदवार आहेत, सौ मंगला संजय मस्के, त्यांना आपण विचार. मंगलाताई, किती फ्रेश आहात, कसं वाटतं? मला मी रोज फ्रेशच दिसत असे, कारण की माझ्यासोबत सगळे कार्यकर्ते आणि जे प्रभागातली जनता आहे ते पूर्ण उत्साहाने आमच्या सोबत आहे आणि त्यांचा उत्साह म्हणजे आमच्या फ्रेशनेस आहे. तर आमची जीत नक्की आहे आणि 16 तारखेचा गुलाल आमचाच आहे. बिलकुल. मंगलाताई मस्के यांनी पण सांगितलेलं की गुलाल आमचाच आहे, विजय आमचाच आहे. यावेळेला आपल्यासोबत इंजिनियर मानसी नितीन सिमले सुद्धा आहेत, त्या पण उमेदवार आहे प्रभाग 31च्या. मानसीताई, काय सांगा? आज हमारे पदयात्रा का 6वां दिन है. लोगों का उत्साह दिन पे दिन और बढ़ते जा रहा है. कल हमारे प्रभाग में माननीय गडकरी साहब की सभा थी, उससे लोगों में आत्मविश्वास और बढ़ गया है और मुझे पूरा विश्वास है कि 16 तारीख को हम ही चुन के आएंगे और नागपुर में फिर से एक बार कमल खिलेगा. तर आपण होता प्रभाग 31चे सर्व उमेदवार, त्यांनी असं सांगितलं की गुलाल आपला, तर विजय सुद्धा आपलाच होणार आहे. आणि मतदारांचा कौल जर आम्ही जाणून घेतला तर मतदारांनी सुद्धा या सर्व उमेदवारांना पसंती दिली आहे. घोडा मैदान जवळ आहे. जरी विजय आमचा आहे असं म्हटलं तरी अजून तारखेला वेळ आहे. 16 तारखेला डिक्लेअर होणार आहे, पण प्रत्येक जण पराकाष्ठा करत आहे, मेहनत घेत आहे आणि कसे करून निवडून यायचं आणि या सर्वांगीण विकास करायचा, हाच एकमेव उद्देश प्रभाग 31च्या सर्व उमेदवारांच्या समोर आहे. त्यामुळे ते सर्वांचे आशीर्वाद घेताना दिसतात आहे. तर अशा प्रकारे प्रभाग 31चे सर्व उमेदवार हे रेशीमबाग परिसरातून निघाले, सर्व मतदारांचा आशीर्वाद घेताना दिसत आहे. विजय आपला, गुलाल आपला आहे, हे जरी त्यांचं म्हणणं असलं तरी अजून निवडणुकीला वेळ आहे, कारण 16 तारखेला हे डिक्लेअर होणार आहे. पण आतापासून मतदारांचा जो कौल आहे ते बघता विजय प्रभाग 31च्या चारही भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा राहील, या तीव्र मात्र शंकाने, असं या लोकांचं म्हणणं आहे. नागपूरच्या रेशीमबाग परिसरातून कॅमेरा पर्सन बबलूसह संजय मिळे, कार आणि नागपूर.